नमस्कार, रामकृष्ण हरी. श्री फॅमिली गाईड ज्ञानसत्रात मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे शेकडो वर्ष तिची परंपरा चालू आहे अशी आषाढी वारी. आषाढी वारीच्या विषयी आपण आज बोलणार आहोत. आपल्या बरोबर आहेत आज ज्येष्ठ कीर्तनकार यशोधन महाराज साखरे. त्यांचा परिचय आहे. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. MA तत्वज्ञान त्यांचं झालेलं आहे. त्यानंतर PhD LLB PhD त्यांनी केलेले आहे. स्वस्तिश्री सांस्कृतिक मराठी मासिकाचे ते सहसंपादक आहेत. अभ्यास मंडळ भारतीय संस्कृत आणि दर्शनशास्त्रातील सदस्य आहेत. कालिदास विद्यापीठाचे रामटेकचे जे नागपूरचं आहे त्याचे ते सदस्य आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वरी सत्संग मंडळाचे ते विश्वस्त आहेत. आणि मुख्य म्हणजे किसन महाराज साखरे, जे वारकरी संप्रदायातलं आणि महाराष्ट्रातले कायधोरू व्यक्तिमत्व आहे, त्यांचे ते चिरंजीव आहेत. तर आपण त्यांच्याशी आज वारीबद्दल डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर मला महाराज आपल्याला एक विचारायचं आहे की वारी म्हणजे नेमकं काय आणि लाखो वारकऱ्यांना ती वेळ कसं नेमकं लावते. आता वारी ही जी संकल्पना आहे, तर वारी या संकल्पनेचा विचार करण्यापूर्वी पहिल्यांदा वारी या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तर वारी या शब्दाचा अर्थ आहे येरझार. तर येरझार कुठपासून कुठपर्यंत करायची, तर त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. पहिला आहे की संतांच्या स्थानापासून भगवंताच्या स्थानापर्यंत. दुसरा प्रकारे भगवंताच्या स्थानापासून संतांच्या स्थानापर्यंत. तिसरा प्रकारे संतांच्या स्थानापासून संतांच्या स्थानापर्यंत. आणि चौथा प्रकारे भगवंताच्या स्थानापासून भगवंताच्या स्थानापर्यंत. आता जी आपल्या समोर येऊन ठेपलेली वारी ती आषाढी वारी आहे. त्या आषाढी वारीमध्ये संतश्रेष्ठ मौली ज्ञानोबारायांचं जे स्थान आहे किंवा जगद्गुरु तुकोबारायांचं जे स्थान आहे, तर महाराष्ट्रामधली जी विविध संतांची स्थान आहेत, त्या विविध संतांच्या स्थानापासून पंढरीश परमात्मा विठ्ठल, त्या विठ्ठलाच्या स्थानापर्यंत जाणं ही आहे वारी. आणि कार्तिकी वारीत नेमकं उलटं घडतं. तर कार्तिकी वारीमध्ये जेव्हा मौली ज्ञानोबारायांच्या समाधीचा प्रसंग असतो, त्या समाधीच्या प्रसंगामध्ये विठ्ठलेश आळंदीला येतात. आणि आता या आषाढी वारीमध्ये मात्र संत सर्व संतांच्या स्थानापासून सगळे संत आपापल्या पालख्यांमध्ये बसून विठ्ठलेशाच्या स्थानापर्यंत जातात. म्हणजे येरझार करणं याचं नाव आहे वारी. तर ही वारी हा जो आहे, तर वारी हा भगवंताचा उपचार आहे. म्हणजे कुठल्याही भगवंताचा उपचार करत असताना तो शास्त्रशुद्ध असला पाहिजे. आता पत्रम पुष्पम फलम तोयम किंवा धीप धूप प्रदक्षिणा वगैरे वगैरे जे उपचार आहेत, त्यापैकी वारी हा कोणता उपचार आहे का, तर वारी हा उपचार आहे. तर शास्त्रामध्ये एक भगवंताचा अभिगमन नावाचा उपचार सांगितलेला आहे. तर अभिगमन म्हणजे काय, तर परिपूर्ण रीतीने भगवंताकडे जाणं याचं नाव आहे अभिगमन. कोणताही भाग शिल्लक ठेवायचा नाही. आपण वारीला जातात काही लोक, पण वारीला जाताना मन मात्र घरी असतं. वारीला जातात पण वारीला जाताना वेगळ्याच गप्पा मारतात. म्हणून वारीमध्ये महत्वाची काय गोष्ट की सर्व भावाने, तनानी मनानी आणि वाचेनी, सर्व भावानी त्या विठ्ठलेश परमात्म्याकडे जाणं याचं नाव आहे वारी. तर वारकरी ज्यावेळेला चालतात त्यावेळेला त्यांचे काय नित्यनेम काय असतात आणि त्यांनी पूर्ण 18 दिवसाचा त्यांचे दिनक्रम काय असतात. आता ही वारी अनादी कालापासून कधीपासून सुरू झाली आपल्याला माहिती नाहीये. पण या वारीला जे आता आपण शिस्तीचं स्वरूप जे बघतो, त्याला एक सैनिकी शिस्त आहे त्या वारीमध्ये. ते सैनिकी शिस्तीचं जे स्वरूप आहे ते हैबती बाबा नावाचे एक संत होऊन गेले. त्या हैबती बाबांनी त्या वारीला हे सगळं शिस्तीचं स्वरूप लावलं. आणि किंबहुना सैनिकी शिस्त त्यामध्ये, म्हणजे वारकऱ्याचे नियम इतके बारकाव्याने पाळले जातात की विचारायची सोय नाही. तर वारकरी हे जेव्हा वारी सोबत चालतात तेव्हा ते मौलींसोबत किंवा जगद्गुरु तुकोबारायांसोबत चालत असतात. म्हणजे बरोबर सकाळी 6 किंवा 6:30 ते शिंग वाजतं. आणि शिंग वाचलं की मौली निघाले असं गृहीत धरलं जातं. मग मौली निघाले असं गृहीत धरल्यानंतर प्रत्येकाला दिंडी असते. म्हणजे पहिल्यांदा वारीमध्ये पालखीमध्ये दिंडी, असे त्याचे एक एक असं हरारकी, त्याची ज्याला इंग्रजीमध्ये म्हणू शकू असे हरारकी आहे. पालखी म्हणजे काय, सगळ्या पालख्या झाल्या. त्याच्यामध्ये वारी म्हणजे परिपूर्ण वारी झाली. त्याच्यामध्ये अनेक पालखी आहेत. माऊलींची आहे, निळोबारायांची आहे, तुकोबारायांची आहे, चांगावटेश्वरांची, बऱ्याच पालखी आहेत. त्या पालखीमध्ये दिंडी असते आणि ती दिंडीला क्रमांक दिलेला असतो. 1 2 3 4. रथाच्या पुढे काही दिंडे असतात, रथाच्या मागे काही दिंडे असतात. आणि बरोबर सकाळी 6 6:30 शिंग वाजलं की आपल्या दिंडीमध्ये
त्या दिंडीमध्ये जो ओळी लावले असतात आणि ओळीमध्ये प्रत्येकाचं स्थान कोणतं हे निश्चित केलं असतं. बरोबर त्या जागेवर जाऊन आपण उभं राहायचं आणि उभं राहताना सुद्धा आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आणि आपल्याला जी जबाबदारी दिली त्या जबाबदारी सह उभं राहायचं. म्हणजे कोणाला जबाबदारी असते झेंड्याची, कोणाला जबाबदारी असते टाळाची, कोणाला असते मृदंगाची, कोणाला असते विणेची. म्हणजे आपली जी जबाबदारी आहे ते वाद्य घेऊन त्या ठिकाणी आपण उभं राहायचं. मग बरोबर शिंग वाजल्यानंतर 6-6:30ला पालखी चालवायला सुरुवात करते. मग साधारण 9:30-10च्या सुमाराला सकाळचा विसावा होतो. मग आणि त्याच्यामध्ये महत्वाचा नियम असा आहे की वारीमध्ये चालत असताना दिंडीमध्येच चाललं पाहिजे. हल्ली आपण बघतो की आम्हाला दिंडीच्या पुढे चालायचंय, दिंडीच्या मागे चालायचं, असं नाही चालणार. दिंडी सोबतच चाललं पाहिजे. आणि दिंडी सोबत चालत असताना 3 गोष्टी महत्वाच्या. एक तर संतांचा नामजप केला पाहिजे, नाहीतर भगवंताचा नामजप केला पाहिजे किंवा संतांचे अभंग म्हटले पाहिजे. आणि तोपर्यंत चालायचं. खरे जे वारकरी आहेत, जोपर्यंत माऊली थांबत नाहीत तोपर्यंत तो वारकरी खाली सुद्धा बसत नाही. म्हणजे 9-9:30-10च्या सुमाराला सकाळचा विसावा होतो. त्याच्यानंतर ते 15-20 मिनिटं तो वसावा असतो. त्यावेळेला हे वारकरी आपल्या नाश्ता वगैरे सकाळची न्याहारी करतात. मग पुढे 12-12:30 पर्यंत चालतात. 12-12:30 पर्यंत चालल्यानंतर त्या ठिकाणी जेवणाचा विसावा होतो. मग त्या ठिकाणी माऊलींना नैवेद्य दाखवल्यानंतर सगळे वारकरी आपापल्या दिंडीमध्ये जेवण करतात. पुन्हा दिंडी एक अर्धा 1 तास 1.5 तासाचा तो विसावा असतो. त्या तास 1.5 तासानंतर पुन्हा चालायला लागतात. दुपारचा विसावा येतो आणि दुपारच्या विसाव्यामध्ये पुन्हा चहा वगैरे काही असेल ते केलं जातं आणि त्यानंतर पुन्हा माऊली चालायला लागतात. संध्याकाळी साधारणपणे 6-6:30च्या सुमाराला मुक्कामाच्या ठिकाणी माऊली किंवा जगद्गुरु तुकोबाराय संत पोहोचतात. आणि संतांच्या पालखीच्या मुक्कामाचं जे ठिकाण आहे त्याला तळ अशी संज्ञा आहे. आणि त्या तळावरती ही जेव्हा पालखी पोहोचते तर तळावरती पालखी पोहोचल्यानंतर ते जे दृश्य आहे ते अगदी बघण्यासारखं दृश्य आहे, सुंदर. म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये सगळ्यात बघण्यासारखं दृश्य कोणतं आहे तर त्या तळावरचं जे दृश्य असतं. आणि ते तळामध्ये मध्यभागामध्ये संतांचा किंवा माऊलींचा ज्या कोणीचा संतांचा तंबू लावलेला असतो. त्या तंबूमध्ये पालखी विसावते. म्हणजे पहिल्यांदा बाहेर विसावते आणि बाहेर विसावल्यानंतर सगळे वारकरी असा गोल धरून त्या ठिकाणी त्या पालखी भोवती भजन करत असतात. मधल्या भागामध्ये सगळे पायी चालणारे जे दर्शक असतात, म्हणजे जे टाळ वगैरे वाजवत नाहीत, फक्त दर्शनाकरता आलेले असे दर्शनाकरता मध्या भागात बसलेले असतात. कडेला सगळे वारकरी बसलेले उभे असतात, ते टाळ वाजवत असतात आणि आपापलं भजन म्हणत असतात. आणि मध्यभागामध्ये एक असा रिकामा पॅसेज ठेवलेला असतो आणि त्या रिकामा पॅसेजमध्ये माऊलींची किंवा ज्या कोणाच्या संतांची पालखी ठेवलेली असते आणि त्या आजूबाजूला काही मानकरी उभे असतात. आणि त्यावेळेला चोपदार जे मुख्य असतात ते चोपदार त्या ठिकाणी पालखीजवळ येतात आणि पालखीजवळ आल्यानंतर ते आपल्या हातामध्ये जो दंड आहे तो दंड उभा करतात आणि आरोळी देतात. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला जो भगवंताच्या नामघोषाचा जल्लोष एका सेकंदामध्ये थांबतो. आणि एका सेकंदात थांबून, ज्याला इंग्रजीमध्ये पिन ड्रॉप सायलन्स, म्हणजे सुई पडली, टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता, म्हणजे हे वारकरी संप्रदायाच्या शिस्तीचं वैशिष्ट्य आहे. आणि मग त्यावेळेला समाज आरती होते आणि समाज आरतीनंतर अनेक लोक चालत असतात, कोणाच्या वस्तू हरवतात, कुठल्या वस्तू सापडतात, त्यांची उद्घोषणा केली जाते आणि उद्घोषणा करून मग माऊली आपल्या ठिकाणी बसवतात. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, संध्याकाळी त्या तळावरती हरिकीर्तन असतं. आणि जो खरा वारकरी आहे, नियमनिष्ठ वारकरी आहे, तो नियमनिष्ठ वारकरी त्या बरोबर हरिकीर्तनाला येतो आणि हरिकीर्तन झाल्यानंतर त्या ठिकाणी ते विसावतात. अशा पद्धतीने ते वारीचं संपूर्ण दिनक्रम असतं. मला याच्यातलं एक असं सांगा की आता सगळेजण जसं विषय बाहेर चर्चा अशी होती की वारी ही वयस्कर लोकांची आहे असं बोललं जातं, पण ऍक्च्युली तसं दिसताना बघत नाही. आता पुण्यात पालखी बाहेर पाडताना हजारो तरुण त्याच्यामध्ये सहभागी होत असतात, पुढेही होतात, पण नेमकं ह्याच्यामधलं काय रहस्य आहे? तर वारी म्हणजे ही वारीचं जर महत्व सांगायचं झालं तर वारी ही समाज अभिसरणाची एक प्रमुख प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे रक्ताभिसरण होतं त्याप्रमाणे समाजामध्ये विचाराचं अभिसरण होण्याची ही एक मोठी प्रक्रिया आहे. आणि ही विचार कधी करावा तर शास्त्रामध्ये असा विचार आलाय, कौमारात आचरेत प्राज्ञः धर्मान भागवतान इह. म्हणजे ही वारी जी करायची आहे, साधारणपणे वारी असो, पारमार्थिक कोणत्याही गोष्टी असो, तर रिटायरमेंट नंतर करण्याच्या गोष्टी असा लोकांचा समज आहे, परंतु ते योग्य तेवढं नाहीये. वारी किंवा अध्यात्म हे जीवन जगायचं शास्त्र आहे. मग ज्याचं जीवन जगणं बाकी आहे त्यांनी हे शास्त्र शिकायचं का ज्याचं जीवन संपत आलंय त्यांनी हे शास्त्र शिकायचं?
म्हणून कुमार लोकांनी, तरुण लोकांनी या वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि आनंदाची गोष्ट आपल्याला सांगतो, गेल्या एक 10-20 वर्षांपासून ही जी तरुण मंडळी आहेत, ही तरुण मंडळी ही वारीमध्ये सहभागी होत आहेत. पण त्याच्यामध्ये एक मला सगळे लोक या वारीमध्ये सहभागी होतात, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण एक मला सूचना त्याच्यामध्ये थोडीशी अशी करावी वाटते, की हे जे लोक वारीमध्ये सहभागी होतात, ते सहभागी होत असताना वारीच्या नियमाप्रमाणे होत नाही. कुठेतरी पुढे चालायचं, कुठेतरी आपण ट्रेकिंगला आलोय किंवा ट्रिपला आलो असं चालायचं, तसं न चालता जे नेहमीचे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांसोबत गळ्यामध्ये टाळ घेऊन त्याच्याकरता काय केलं पाहिजे, टाळ वाजवायला शिकलं पाहिजे, काही अभंग म्हणायला शिकलं पाहिजे. आणि ते अभंग म्हणत, टाळ वाजवत, भगवंताचं नाव घेत जर आपण चाललो तर हे चालताना आनंद आहेच, पण वारकऱ्यांसोबत चालताना, टाळ वाजवत चालताना जो होणारा आनंद आहे तो अजून मोठ्या प्रकारचा आनंद आहे. म्हणून माझी एक विनंती आहे, मी काही सूचना करण्याचा इतका माझा मोठा अधिकार नाही, पण एक विनंती आहे सर्व तरुण मंडळींना, की आपण दिंडीमध्ये वारकरी ज्याप्रमाणे चालतात त्याप्रमाणे आपण जर चाललात तर त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद आपल्याला होईल. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी थोडं मागं आणतो तुम्हाला मूळ विषयावर, की वारीचा मुख्य इतिहास काय आहे. समजा आदि शंकरापासून ही वारीची परंपरा चालू आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर विठ्ठलपंतांनी वारी केल्याचं सांगितलेलं आहे. तर ही नेमकी परंपरा काय आहे, हा इतिहास काय आहे वारीचा? वारी जी आहे तर पहिली पंढरीचे पहिले जे ज्ञात वारकरी आहेत, तसा वारकरी संप्रदाय अनादी संप्रदाय आहे. म्हणजे भक्त पुंडलिकापासून हा सुरू झालेला संप्रदाय आहे. किंबहुना भगवान श्रीकृष्ण गोकुळामधून थेट पंढरीला आलेले आहेत. म्हणजे त्या युगानंतर कलियुगाच्या सुरुवातीपासून भगवंत त्या पंढरीमध्ये आहे असं सांगितलं जातं. आणि या पंढरीचे पहिले ज्ञात वारकरी हे श्रीमदाद्य शंकराचार्य. ते सांगतायत, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. म्हणजे पहिले ज्ञात वारकरी. त्याच्या आधी वारी आहेच, पण ज्यांनी त्या श्री विठ्ठलेशाचं स्वरूप कथन केले असे पहिले ज्ञात वारकरी आहेत श्रीमदाद्य शंकराचार्य. श्रीमदाद्य शंकराचार्यानंतर भानुदासाचे कुळी म्हणजे नाथ महाराजांचे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज, तेही वारकरी आहेत. मौली ज्ञानोबारायांचे आजोबा तेही वारकरी आहेत. आपल्याला माहिती असेल तर त्या आजोबांची जी समाधी ती बीडला समाधी, आणि हल्ली बीडवरून मौली ज्ञानोबारायांच्या आजोबांची पालखी सुद्धा पंढरीला येते. म्हणजे मौली ज्ञानोबारायांचे आजोबा, वडील, नाथ महाराजांचे आजोबा, इथपासून ती परंपरा आहे. जगद्गुरु म्हणजे माऊलींचा जो पालखी सोहळा आहे, तो माऊलींचा पालखी सोहळा जगद्गुरु तुकोबारायांच्या चिरंजीवांनी चालू केल्याचा इतिहास. परंतु आता आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे जे शिस्तीचं स्वरूप आहे, ते शिस्तीचं स्वरूप हैबती बाबांनी आणलं. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा सहभाग अजूनही आपले शितोळे सरकार येत असतात. राजाश्रय जो दिला गेला तो शितोळे सरकारांकडनं राजाश्रय दिला गेला. आणि हैबती बाबांपासून ही परंपरा सैनिकी पद्धतीने, योग्य शिस्तीच्या पद्धतीने ही परंपरा चालू, जसा थोडक्यामध्ये या वारीचा इतिहास आहे. मूळ वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी रचलाय, तुकाराम महाराज कळस झाले. या संप्रदायाविषयी थोडस मला. हा जो वारकरी संप्रदाय आहे, तर वारकरी संप्रदायाचं वर्णन करताना असं वर्णन केलं की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाले. आणि शेवटी बहिणाबाई सांगतात, तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. म्हणजे माऊली ज्ञानोबारायांपासून जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत या वारकरी संप्रदायाचं दिसणारं स्वरूप आहे. खरं तर वारकरी संप्रदाय हा मौलिक ज्ञानोबारायांच्या आधीपासून, पण म्हणतात का ज्ञानदेवे रचिला पाया, त्याचं कारण ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाचा पाया दिला. आणि जगद्गुरु तुकोबाराय या संप्रदायाचे कळस झाले. आणि हा जो संप्रदाय आहे, तर हा संप्रदाय म्हणजे काय, तर आमचे तीर्थरूप गुरुवर महाराज सांगतात नेहमी की वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदायाचं उन्नत स्वरूप आहे. म्हणजे वैदिकतेपेक्षा सुद्धा उन्नत झालेला हा वारकरी संप्रदाय आहे. किंबहुना वैदिक संप्रदायामध्ये ज्यांना या अधिकार नव्हता, अशा अधिकार नसलेल्या लोकांना सुद्धा या वारकरी संप्रदायाने अधिकार दिला. या रे लहान थोर याती भलते नारी नर. म्हणजे सर्वांना घेऊन बरोबर चालणारा हा वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाची मुख्य शिकवण काय, तर वारकरी संप्रदायाची मुख्य शिकवण आहे की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहून आपण आपलं जीवन कसं जगू शकू, हा वारकरी संप्रदायाचा मुख्य तत्वज्ञानाचा गाभा आहे. तर वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या गाभ्यानुसार जर आपण रोजचं जीवन आपलं वागलो तर आपल्याला जीवनामध्ये सुद्धा अत्यंत आनंद. म्हणजे पंढरीची वारी करणं या महत्वामध्ये आहेच, पण त्याबरोबर माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे, आपल्या जीवनाकडे आपण कसं बघितलं पाहिजे, हा दृष्टी देणारा हा वारकरी संप्रदाय. वारीमध्ये चालताना
समजा भाविक आपले चालतात ते त्यावेळेला ते नामस्मरण करतात, त्याचा काय वेगळा त्यांनी काय असं पायंडा पाडून ठेवलेला आहे का? भजनाचं काही आहेत आहेत रोजचं आहेत आहेत दैनंदिन आहे का? आहेत आहेत. तर त्याच्यामध्ये काही भजन किंवा काही अभंग हे एक क्रमाने म्हटले जातात. तर साधारण नियम असा आहे की सकाळचा जो प्रवासाचा कालावधी असतो, त्या सकाळच्या प्रवासाच्या कालावधीमध्ये आता गावोगावी काकडा भजन केलं जातं. तर ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबा यांच्या सोबत चालताना सुद्धा सकाळचा जो कालावधी आहे, त्या सकाळच्या कालावधीमध्ये काकडा भजनाचे अभंग म्हणतात. काकड्याचे अभंग, त्यानंतर भूपाळी, वासुदेव, पांगळा, बहिरा, संध्या, हे जे काकड्याचे अभंग आहेत ते सकाळच्या वाटचालीमध्ये म्हणले जातात. दुपारच्या वाटचालीमध्ये जेवण झाल्यानंतर साधारणपणे नाटाचे अभंग, तर नाट म्हणजे छंद, जगद्गुरु तुकोबा यांच्या नाटाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत, ते म्हटले जातात. आणि संध्याकाळच्या सुमाराला माऊलींच्या पालखीमध्ये प्राधान्याने माऊलींचा हरिपाठ म्हटला जातो. आणि सरते शेवटी गवळण आणि विनवणीचे अभंग, अशा प्रकारे ते क्रमाने ते अभंग म्हटले जातात. किंवा कोणत्या ठिकाणी एक धावा म्हणून एक ठिकाण आहे वारकरी संप्रदायामध्ये, त्या माळशिरस वेळापूरच्या त्या तिथे, तर तिथे तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, हा अभंग म्हटला जातो. सोपान देवांच्या तिथे वेगळा अभंग म्हणतो. जेजुरीला जेव्हा पालखी येते तेव्हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी असं म्हटलं जातं. पुन्हा शिंगणापूरच्या तिथे नातेपुत्याच्या इथे येते तेव्हा शिवभोळा चक्रवर्ती, हे शिवाचे अभंग म्हटले जातात. म्हणजे परंपरेनुसार कोणते अभंग कधी म्हणायचे आणि कोणते अभंग कोणत्या स्थानावर म्हणायचे हे अलिखितपणे, म्हणजे कुठे असं लिखित नाहीये, पण अलिखितपणे परंपरेने ते अभंग तसे म्हटले जातात. सोहळ्यामध्ये चालताना लोक वयस्कर असले किंवा तरुण असले किंवा छोटी मुलं असतात, ती चालतात, त्यांना काही काही लोक भजनही करत नाही, काहींना ते येतही नसतं, पाठही नसतं, तरी आत्मिक आनंद मिळाला असं काय वाटतं? ते ऐकून तो आनंद मिळतो. म्हणजे ऐकून मिळणारा आनंद कसं आहे, ज्ञानेश्वरी किंवा संतांचं वाङ्मय, आता गुरुवर्य महाराज आम्हाला नेहमी सांगतात की हे जे वाङ्मय आहे किंवा हा जो पालखी सोहळा आहे, या पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येकाला आनंद का मिळतो, त्याचं कारण त्या आनंदामागे माऊली ज्ञानोबारायांची जीवनशक्ती, माऊली ज्ञानोबारायांची जी जीवनशक्ती आहे, माऊली ज्ञानोबाराय सोबत आपल्या चाललेले आहेत साक्षात. किती परम भाग्य आपलं की साक्षात तुकोबारायांच्या सोबत आपण चाललोय, माऊलींच्या सोबत चाललोय. आणि या संतांबरोबर चालत असताना, आता थोडस इंग्रजी शब्दाचा जास्त प्रयोग करू नये, पण कळण्याकरता व्हायब्रेशन जे आहे, माऊली ज्ञानोबारायांचं जे तेजोवलय आहे, ज्याला इंग्रजीमध्ये ऑरा असं म्हणतात, ते माऊली ज्ञानोबारायांचं तेजोवलय, माऊली ज्ञानोबारायांची जीवनशक्ती, माऊली ज्ञानोबारायांचं जे महात्म्य, त्या महात्म्यामुळे प्रत्येकाला होणारा आनंद हा अनामिक स्वरूपाचा आहे. भजनाचा आनंद आहेच, पण नुसतं भजनाच्या आनंदापेक्षा त्या घरी काही भजन केल्यानंतर आनंद होतो, पण घरी भजन केल्यापेक्षा वारीमधल्या भजनाचा आनंद का होतो? कारण साक्षात माऊली आपल्या सोबत आहेत, तुकोबारे आपल्या सोबत आहेत, निवृत्तीनाथ आपल्या सोबत आहेत, आणि त्यांची जी शक्ती आहे त्या शक्तीमुळे होणारा आनंद हा फार मोठा आहे. वारीमध्ये चालताना रिंगणं किंवा धावा ह्या गोष्टी किंवा ते रिंगणामध्ये खेळ खेळ खेळणारे खेळ, याच्यामध्ये वारकरी त्यावेळी इन्व्हॉल्व होतात, त्याचं नेमकं काय हे आहे? आता कसं आहे माहिती का, वारीमध्ये सांगताना सांगितलंय की नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया, सुख देईल विसावा. भगवंताकडे जाताना नाचत जायचं. ते नाच सुद्धा कसा आहे, त्या नाचाला सुद्धा शास्त्रीय शुद्धता आहे. हे नर्तन का घडतं त्यात एक थोडासा आपल्याला विषय सांगतो की नर्तन हे सहजतेने घडलं पाहिजे. नाहीतर काय होतं, लोक पालखी सोबत नाचतात, लोकांचा समूह समोर दिसला की जास्त जोरात नसतात आणि एकटे चालतात तेव्हा हळूहळू नसतात, तसं घडता कामा नये. तर नर्तन म्हणजे काय आहे, तर नर्तन म्हणजे आपण भगवंताकडे चाललेलो आहे आणि भगवंताकडे जात असताना आपल्याला झालेला जो आनंद आहे, तो आनंद शब्दामध्ये अभिव्यक्त होऊ शकत नाही, तो आनंद डोळ्यामधून अभिव्यक्त होऊ शकत नाही. तो होणारा आनंद आपल्या परिपूर्ण शरीरामधनं जो अभिव्यक्त होतो ते नर्तन. आणि हे नर्तन का घडतं, तर त्या आनंदाची अभिव्यक्ती या नर्तनाच्या द्वारे घडत असते. म्हणून वारी सोबत जाताना नर्तन आहे, त्यानंतर रिंगण आहे. तर रिंगण म्हणजे काय, तर आपल्याला सुरुवातीला मी सांगितलं की अभिगमन म्हणजे वारी, तर रिंगण म्हणजे काय, तर प्रदक्षिणा. माऊली ज्ञानोबाऱ्यांना त्या ठिकाणी मध्यभागामध्ये ठेवलं जातं आणि मध्यभागामध्ये ठेवून त्या ठिकाणी संपूर्ण कडेने लोक बसतात आणि अश्व पहिल्यांदा माऊलींना प्रदक्षिणा, रिंगण म्हणजे प्रदक्षिणा, पहिल्यांदा अश्व प्रदक्षिणा घालतो. अश्वानी प्रदक्षिणा घातल्यानंतर टाळकरी प्रदक्षिणा घालतात, झेंडेवाल्या प्रदक्षिणा घालतात, मृदंग घेऊन प्रदक्षिणा घालतात. म्हणजे भगवंताला प्रदक्षिणा करण्याचा तो विधी आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 3-4 ठिकाणी ही रिंगणं होतात. मग तिथेच का होतात, तर पूर्वी त्या ठिकाणी सुविधा होती, जागा होती, या दृष्टीने तिथे ती रिंगणाची परंपरा आहे.
म्हणजे भगवंताला आता तुकोबारायांच्या सोबत जर आपण जर गेला तर ते बारामतीच्या आसपास कुठेतरी, मी नाही गेलो तुकोबारायचं, मेंढ्यांचं रिंगण होतं. म्हणजे मेंढ्या त्या ठिकाणी भगवंताला प्रदक्षिणा घालतात. म्हणजे माणसं जशी भगवंताची भक्ती करतात त्याप्रमाणे प्राणी सुद्धा त्या मौली ज्ञानोबारायांची, जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती करत असतात. म्हणून त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालणं हा जो भगवंताच्या संबंधाने सांगितलेला विधी आहे, यानी कानाचे पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यंती प्रदक्षिण पदे पदे. म्हणजे प्रदक्षिणेचं महत्व काय आहे, तर प्रदक्षिणेमुळे आपण जी केलेली पाप आहेत त्या पापांची निवृत्ती त्या प्रदक्षिणेने होत असते. म्हणून रिंगण म्हणजे फक्त तो खेळ नाहीये, तर माऊलींना केलेला तो उपचार आहे. कशा करता उपचार केलाय, की आपली जी जन्मजन्मांतरीची पाप आहे त्या जन्मजन्मांतरींच्या पापांची निवृत्ती होण्याकरता माऊलींना केलेला तो उपचार आहे, असं त्या रिंगणाचं म्हणतो. वारीमध्ये प्रत्यक्ष चालताना आणि जीवनात आचरण करताना याचा याचा समन्वय कसा साधायचा? आता तुम्हाला सांगतो की आता लोक म्हणतात की वारी म्हणजे एवढे लाखो लोक, समजा एक 10 लाख लोक जात आहेत, 10 लाख लोक गुणिले 8 गुणिले 20 एवढ्या ह्युमन अवर्स, एवढ्या मानवी तासांचा तो अपव्य आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. पण ते तसं नाही आहे. आता मोबाईल आपण रात्रभर चार्जिंगला लावतो, म्हणजे ते मोबाईलचं नुसतं ठेवणं नाही, मोबाईल तो रिचार्ज करणं आहे. त्याप्रमाणे हे वारीला जाणं म्हणजे आम्हाला वारकऱ्यांना ते रिचार्ज करतं. ते म्हणजे उरलेले आयुष्यातले दिवस आनंदाने कसं जगायचं ती वारी आम्हाला शिकवते. आणि त्या वारीमध्ये काय, तो बौद्धिक रिचार्ज, भावनिक रिचार्ज आणि शारीरिक रिचार्ज, सगळ्या प्रकारचा रिचार्ज होतो. ज्याला आपण शारीरिक ड्युरॅबिलिटी टेस्ट म्हणतो. वारी सोबत जाताना सगळे ऋतू येतात. कधी पाऊस असतो, कधी ऊन असतं, आणि पाऊस झाल्यानंतर थंडी असते. आणि गुरुवर्य महाराज आम्हाला नेहमी सांगतात, जो माणूस आळंदी पंढरीच्या वारीमध्ये आजारी पडत नाही तो वर्षभर कधीही आजारी पडणार नाही. म्हणजे आपल्या शारीरिक दृष्टीने सुद्धा, आपल्या शारीरिक एन्ड्युरन्स ज्याला म्हणतात, शारीरिक शक्तीचं परीक्षण करणारी ही वारी. त्याप्रमाणे आपण भगवत भक्ती करतोय, भजन करतोय, मानसिक शांतता मिळते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता कसं आहे माहिती का, की लोकांना फार सुविधा लागतात. कुठेही जायचं म्हटलं तर असं पाहिजे, तशा प्रकारची गाडी पाहिजे, बसायला असंच आसन पाहिजे, राहायला असंच खोली पाहिजे, अशा लोकांच्या फार हे असतात, अटी असतात. पण आमचा जो वारकरी आहे, तो वारकरी कुठेही कसाही कधीही राहू शकतो, कारण तो वारीमध्ये चालतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुरकुर न करता आनंदाने जर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जगायचं असेल तर एकदा का होईना, खरं तर दरवर्षी घेणं गरजेचं आहे, पण आयुष्यात एकदा का होईना वारीचा अनुभव घेतला पाहिजे. आणि एकदा जर आपण वारीचा अनुभव घेतला तर रोजच्या जीवनामध्ये तणावमुक्त जीवन, रोजच्या जीवनामध्ये कसंही असलं, आम्हाला पाणी गरम नसलं तर घरी चिडचिड होते, वारीमध्ये पाणी मिळतं, कधी मिळत नाही, कधी टँकर खाली, कधी कुठेही आंघोळ करायला लागते. म्हणजे एवढ्या असुविधेमुळे काही लोक मला विचारतात, आम्हाला वारीला यायचं तर काय पात्रता काय, तर त्यांना मी नेहमी सांगतो की तुम्हाला जर वारीमध्ये यायचं असेल तर असुविधेमध्ये आनंदाने राहायची तुमची जर तयारी असेल तर तुम्ही अवश्य वारीला या. म्हणजे कितीही जीवनामध्ये असुविधा असली तरी आपण आनंदाने त्या वारीमध्ये राहू शकतो. आणि तोच धडा आपण रोजच्या जीवनामध्ये अंगीकारला तर आपलं रोजचं जीवन हे आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. वारीमध्ये चालताना एक गोष्ट अशी जाणवते की स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो किंवा वयस्कर असो, हे माऊली हा शब्द परवलीचा झालेला असतो. इवन ते वागण्यामध्ये पण वारकऱ्यांचं असतं की समजा शौचालयाचा विषय असेल, आंघोळीचा विषय असेल, शेजारी शेजारी आंघोळ करत असतात पण भावना शुद्ध असते. ही माऊली या शब्दामागचं काय गमक आहे त्यात? जगामध्ये एकमेव संत असेल की जे पुरुष असून त्यांना माऊली असं संबोधलं जातं आहे, ते ज्ञानेश्वर माऊली. किंबहुना एखाद्याचं नाव जर ज्ञानेश्वर असेल तर गावातले लोक सुद्धा त्याला माऊली म्हणतात. त्याचं कारण काय? तर माऊली या शब्दाच्या मागे माऊली ज्ञानोबारायांचं जे हृदय आहे ते मातृ हृदय आहे. मौलिक ज्ञानेश्वरी मौलींची तुम्ही ज्ञानेश्वरी बघा, अभंग गाथा बघा, हरिपाठ बघा, अमृतानुभव बघा, प्रत्येका ग्रंथामध्ये त्यांचं जे सांगणं आहे ते मातृ हृदयानं सांगितलेलं आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. ज्याप्रमाणे आई त्या मुलाला, म्हणजे कसं आहे की खूप मोठे संत आहेत पण ते संत इतकं ओघाने बोलतात, इतकं अवघड सांगतात की सामान्य माणसाला ते कळतच नाही. पण माऊली ज्ञानोबाराय जसं लहान मुलाला आई हा घास चिवचा, हा घास काऊचा, असं चिवचा काऊचा घास घेऊन असं भरवत असते, त्याप्रमाणे मौली ज्ञानोबाराय सर्वसामान्य माणसाला तत्वज्ञानाचा अवघड डोस, चिवचा घास काऊचा घास असं करून त्याला भरवतात. कारण का? त्यांचं हृदय हे मातृ हृदय आहे. म्हणून माऊलींचं हृदय हे मातृ हृदय असल्यामुळे त्यांना माऊली म्हणतात. एक गंमत सांगतो तुम्हाला. एक गुरुवर्य महाराजांनी, एक मोठे साहित्यिक, कोणाचं नाव घ्यायचं नाही, ते बरोबर चालले होते आणि चालले असताना ते असं म्हणाले की
माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणायला 750 वर्ष लागले. अहो तसं नाही, गुरुवर्य महाराज म्हणले ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणायला 750 वर्ष लागले नाहीत. माऊलींना ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटलं आहे हे कळायला तुम्हाला 750 वर्ष लागले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली म्हणजे त्यावेळेलाच नामदेवरायांनी माऊलींना ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटले, कारण त्यांचं हृदय हे मातृहृदय आहे. मग माऊलींच्या मातृहृदयामुळे माऊलींना माऊली म्हटलं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटले. आणि त्या पालखी सोबत चालताना हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मातृहृदयता येते. ती तुम्ही बघा, साधारणपणे 99% भांडण होत नाही. लॉरी समोरासमोर येते, ट्रक समोरासमोर येतो, पण तो म्हणतो माऊली माऊली, म्हणजे भांडण्याची भावना नाही. मातृहृदयानं प्रेमानं प्रत्येक जण एकमेकांची पोलिसही माऊली म्हणतात. म्हणजे पोलिसांचं खरं काम काय, शासन करणं, पण ते शासन करता माऊली 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 असं म्हणतात. कारण की माऊली ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये अभिव्यक्त झालेली असल्यामुळे काही प्रमाणामध्ये, पूर्णांशाने होईलच असं नाही, पण काही प्रमाणामध्ये माऊली त्यांच्या हृदयामध्ये अभिव्यक्त झाल्यामुळं त्यांचं हृदय हे मातृहृदयतेकडे गेलं असल्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली माऊली असं म्हणतो. पण त्यांच्यामध्ये ती भावना कशी येते, स्त्री पुरुष हा भेद राहत नाही, ह्याचं मागचं कारण काय? त्याच्यामध्ये महत्वाचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायामध्ये हा जो भेद आहे औपाधिक भेद आहे, पण मूळ स्वरूपतेनं जर विचार केला तर स्वरूप दृष्टीने कोणताही भेद मानलेला नाही. सर्व सर्व जणांना समान समजलेला आहे. म्हणजे औपाधिक भेदाचा स्वीकार करून मूळ चैतन्य दृष्टीने सगळ्यांमध्ये एकत्व बघणारा हा संप्रदाय आहे. म्हणून त्या ठिकाणी स्त्री पुरुष लहान मूल कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी भेद नाही. प्रत्येक जण हे माऊलींच्याकडे समर्पित भावनेने बघत असल्यामुळे फक्त त्यांचा एकमेव उद्देश काय आहे, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधिले. डोक्यामध्ये फक्त एकच विषय आहे, काया वाचा मने सर्वस्वी उदार. मौली सांगतात बाप रखुमा देवी बरू विठ्ठलाचा वारी कर. वारकरी कोण, ज्याच्या डोक्यामध्ये फक्त विठ्ठलाला भेटण्याची इच्छा आहे. आपल्या सोबत माऊली चालतात, हा फक्त समोर कोण आहे, हा कोण आहे, हा लहान आहे का हा मोठा, असा कोणताही विचार नाही. फक्त विठ्ठल भेटीची सगळ्यांना आस लागल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही लहानपणा मोठेपणा स्त्री पुरुषाचा भेदभाव तिथे मानला जात. आता खूप एज्युकेटेड मुलं किंवा माझी न्यायाधीश किंवा डॉक्टर सगळे जण असतात वारीच्या वाटेवर असतात, तर ते त्यांच्या मते असे की वारी हे उत्तम मॅनेजमेंट करणारं कॉलेज आहे किंवा विद्यापीठ आहे. तर हे हे नेमकं कशामुळे? आता मॅनेजमेंट या विषयी बराच विचार करण्यासारखा आहे. तर त्या ठिकाणी पहिलं सांगतो शिस्त. शिस्त म्हणजे काय, की शिस्त म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जागेवर उभं राहायची, ही पहिली शिस्त. दुसरी शिस्त काय, आपल्याला जे काम दिले तेच आपण काम करायचं. आता तुम्हाला मॅनेजमेंट दोन प्रकारचं आहे. म्हणजे वारी बरोबर चालतात ते एक मॅनेजमेंट, आणि दुसरं मॅनेजमेंट बॅक ऑफिस ज्याला म्हणतो, म्हणजे बॅक एंडला जे चालतं ते एक मॅनेजमेंट आहे. दोन्ही शिकण्यासारखे आहेत. आता कसं असतं की न्याहारी करायची, तर न्याहारी करण्याकरता त्या न्याहारीचा जो विसावा आहे तिथं अगोदर पोचावी लागते, आणि ती पोचण्याकरता हे लोक 6ला उठून चालायला लागतात. पण जे स्वयंपाक करणारे सेवेकरी आहेत ते मात्र पहाटे 3ला उठतात. 3ला उठून त्यांची न्याहारी तयार करतात, आणि न्याहारी तयार करून बरोबर त्या न्याहारीच्या ठिकाणी जाऊन थांबतात. जेवणाकरता सुद्धा स्वयंपाक बरोबर न्याहारी करता वेगळी टीम असते, जेवणाची वेगळी टीम असते. ती जेवणाची वेगळी टीम अगोदर त्या जेवणाच्या ठिकाणी पुढे जाते, बरोबर स्वयंपाक करते. तंबू मारताना सुद्धा प्रत्येकाच्या दिंडीचं स्थान बरोबर लावून दिले, म्हणजे वर्षानुवर्ष ते ठिकाण दिलेलं आहे, आणि बरोबर त्याच ठिकाणी त्याच आकाराचा तंबू लावला जातो. जाऊ द्या, झोपायचं सुद्धा मॅनेजमेंट आहे. झोपताना एका तंबूमध्ये आपल्या पाय दुसऱ्याला न लागता, कोणताही आपल्या दुसऱ्याला त्रास न होता कसं झोपलं पाहिजे हेही मॅनेजमेंट आहे. म्हणजे पालखीत चालतानाच एक मॅनेजमेंट आहे, आणि पालखीचं जे संचलन होतं, ज्याला आपण आता सुरुवातीला सांगितलं बॅकएंडला मागच्या बाजूचं मॅनेजमेंट, ते सुद्धा महत्वाचं मॅनेजमेंट आहे. आणि खरं तर त्या मॅनेजमेंटचा व्यवस्थापकीय दृष्टीने, कारण की आपण त्या शाखेचे विद्यार्थी नाहीये मी त्या शाखेचा, त्यामुळे त्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी जर तो अभ्यास केला तर योग्य रीतीने कसं हे व्यवस्थापन करता येईल ते आपल्याला निश्चित समजू शकेल. आता सगळ्या संतांनी सांगितलं की पंढरपूरलाच जायचं, पण पंढरपूरलाच का आणि विठ्ठलच का? तर पंढरपूरला जायचं कारण आणि विठ्ठलेशाकडे का जायचं कारण जगद्गुरु तुकोबारांनी फार सुंदर सांगितलंय. सुखा लागी तरीशी तळमळ, तरी तू जाय पंढरीस एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. याच्या करता आपल्याला पंढरपूरला जायचं. मग काय या पंढरीचं महात्म्य? तर पंढरीचं महात्म्य असं आहे की पंढरीला
बऱ्याच प्रकारे त्या पंढरीचं महात्म्य सांगता येईल. चंद्रभागेचं महात्म्य, विठ्ठलेशाचं महात्म्य, रुक्मिणी मातेचं महात्म्य, पुंडलिकाचं महात्म्य. पण सगळ्यात जास्त मोठं महात्म्य कोणाचं असेल तर दोन गोष्टी पंढरीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिलं आहे पांडुरंग आणि दुसरे आहे चंद्रभाग. या दोन गोष्टींकरता आपल्याला पंढरीला जायचं. तर पंढरीला काय जायचंय तर सुखा लागी करीसी, सुख मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण सुख प्रत्येकाला मिळतच असं नाही आणि मिळालेलं सुख टिकतं असंही नाही. म्हणजे मानवाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख कसं आहे की निरंतरच त्याला सुख पाहिजे. व्यावहारिक मार्गाने मिळणारं जे सुख आहे ते सुख तात्कालिक, किंवा मौलिक ज्ञानोबा फार सुंदर सांगतात, दुःख लेवोनी सुखाची अंगी सळित जगात. आपल्याला मिळणारं सुख ते सुख नाहीये, त्या दुःखाने सुखाचा सदरा घातल्याने ते आपल्या समोर येतं. पण आपल्याला सुख कसं पाहिजे तर निरंतरच सुख पाहिजे. आणि निरंतरच जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर निरंतरच सुख प्राप्त करून देणारं जे दैवत आहे ते विठ्ठलेश. म्हणजे विठ्ठल हा सामान्य माणसाचं दैवत आहे, श्रीमंतांचं दैवत नाहीये. तो विठ्ठलेश कसा आहे, आनंद कंद आहे, आनंदाचा सोली व गाभा आहे. मग आनंद कंद विठ्ठलेशाकडे जर आपण गेलो तर आनंद मिळाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. म्हणून विठ्ठलेशाकडे जायचं. आणि ते काय परब्रह्मलिंग, त्याच्यामध्ये बराच तत्वज्ञानाच्या सूक्ष्मतेमध्ये आपल्याला जायचं नाहीये. ती परब्रह्माची खूण आहे. थोडक्यात नवीन परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर इट्स आयकॉनिक रिप्रेझेंटेशन ऑफ चैतन्य. पंढरपूरचा विठ्ठलेश म्हणजे काय तर चैतन्याचं आयकॉनिक रिप्रेझेंटेशन. जसं ओम हे चैतन्याचं आयकॉनिक रिप्रेझेंटेशन आहे, त्याचप्रमाणे हा विठ्ठल सुद्धा परब्रह्मलिंग, लिंग म्हणजे चिन्ह, चिन्ह म्हणजे खूण. कशाचं? चैतन्याची खूण म्हणजे तो विठ्ठल आहे. आणि त्या विठ्ठलेशाकडे गेल्यानंतर आपल्याला आनंद रूपता प्राप्त होते, म्हणून विठ्ठलेशाला जायचं. मग पंढरीला काय जायचं? विठ्ठलेश पंढरीमध्ये आहे म्हणून पंढरीला जायचं, दुसरं काही कारण. वारी मागचं सांप्रदायिक महत्व हा जो आजचा विषय आपला मूळ विषय होता, तर त्याबाबत आपण सविस्तर बोलू. आता पहिल्यांदा संप्रदाय म्हणजे काय ह्याचा विचार केला पाहिजे आणि मग वारीचा विचार केला पाहिजे. संप्रदाय या शब्दाची व्याख्या फार सुंदर आहे. सम्यक अविच्छिन्न परंपरेने जे पुढे दिलं जातं त्याचं नाव आहे संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय? ती परंपरा योग्य आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा छेद नाही. आता तुम्ही आता सांगितलं की वारी ह्या संप्रदाय काय आहे, तर वारी संप्रदाय असण्याचं कारण ते अविच्छिन्न परंपरेने ती चालू आहे. मध्ये संकटाचा करोनाचा काळ आला, त्या काळामध्ये सुद्धा एक का होईना वारकऱ्यांनी पायी वारी केलेली आहे. त्याचं कारण या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा हे नाहीये, ब्रेक नाहीये, विदाऊट ब्रेक ही वारी चालू आहे. म्हणून ही संप्रदाय. आणि संप्रदाय म्हणजे काय तर वारकरी संप्रदाय. तर वारकरी संप्रदायामध्ये वारीला हा अत्यंत महत्व आहे. त्याचं कारण काय की वारी हा वारकरी संप्रदायाचा एक प्रमुख आचार धर्म आहे. तर प्रमुख आचार धर्म म्हणजे काय तर या वारीमध्ये तीन प्रकारच्या गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेल्या आहेत. पहिला आहे कर्म, दुसरा आहे भक्ती आणि तिसरा आहे ज्ञान. कर्म, उपासना आणि ज्ञान या तीन गोष्टी वारकरी संप्रदायामध्ये सांगितल्या. किंबहुना श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा या तीन गोष्टींचाच कांडत्रय निरूपिणी श्रुतीचही कोडी सवानी भगवद्गीतेमध्येही तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत. कर्म, उपासना आणि ज्ञान या तीन गोष्टी सांगितलेल्या. पण जगामधल्या बहुतांश साधनांचा जर आपण विचार करायला गेलो तर त्या साधनांच्या द्वारे एकतर कर्म तरी करता येईल, उपासना तरी करता येईल, नाहीतर ज्ञान तरी संपादन करता येईल. पण तिन्ही गोष्टी म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी एकत्र करण्याचं जे साधन आहे ते म्हणजे वारी. वारीमध्ये कर्मही आहे, वारीमध्ये उपासनाही आहे आणि वारीमध्ये ज्ञानही. वारीमध्ये कर्म काय आहे तर वारीमध्ये चालतो हे कर्म. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की हे निष्काम कर्म. पंढरीला कोणी वारकरी माझा हा धंद्यामध्ये बरकत यावी म्हणून कोणी वारकरी जात नाही. निष्कामतेने मला फक्त विठ्ठलाला भेटायचं एवढीच एक सामान्य इच्छा घेऊन तू जातो. भक्तीही घडते. भक्ती का घडते तर भक्ती ही भावनेने तो वारकरी त्या विठ्ठलेशाची जोडलेला आहे. तोंडाने भगवंताचं नाव घेतो म्हणजे नामभक्ती ही घडते. आणि ज्ञान का घडतं तर पंढरपूरला जाताना अनेक तुम्हाला सांगतो की मोठे मोठे कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या सोबत चालतात आणि सोबत चालताना
ते कीर्तनकार प्रवचनकार मी मोठा कीर्तनकार आहे आणि हा कोणी सामान्य वारकरी अशा प्रकारचा अजिबात भाव ठेवत नाही. तो जसा आहे तसा मी, कोणताही भेदभाव न ठेवता हे जे मोठे मोठे कीर्तनकार प्रवचनकार दिंडी सोबत चालतात त्यांचं एक एक वाक्य हे ज्ञान देणार आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या वारी बरोबर ज्ञानही आहे, कर्मही आहे आणि उपासनाही आहे. थोडस तत्वज्ञानाच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर एक समयावच्छेदे करून समानाधिकरण्य कशाचं, कर्म भक्ती आणि उपासना या त्रिविधच समान अधिकरण्य त्या वारीमध्ये असल्यामुळे संप्रदायाच्या दृष्टीने तिन्ही प्रकारच्या गोष्टी या वारीमध्ये घडत असल्यामुळे सांप्रदायिक महत्व काय तर कर्म आणि उपासना यांचं एकत्रीकरण एकत्रतेने ते वारीमध्ये घडत असल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने वारीला अनन्य साधारण महत्व. वारीमध्ये एक तत्व बघायला मिळतं की एकता समानता ह्या ज्या बाबी ही जी मूलभूत तत्व आहेत ती कुठं आणि कशा स्वरूपात दिसतात. आता मी आपल्याला सांगितलं की वारीमध्ये कितीही मोठा कीर्तनकार असला तरी त्याला वेगळी ट्रीटमेंट नाहीये. वारीमध्ये सामान्य वारकरी असला तरी काही साधे गोष्ट आहे. अभंग जर म्हणायचा असेल तर अभंग म्हणताना मोठा कीर्तनकार दिंडी चालकडून त्यांनी पहिल्यांदा अभंग म्हणायचा नाही, ज्याचा क्रम येईल त्यांनी तो अभंग म्हणायचा. म्हणजे चालताना अभंगाचा जो मान दिला जातो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, समानतेने. दुसरा भाव आहे जेवताना, जेवायला बसताना जे महाराज लोक आहेत त्यांना पुरणपोळी आणि सामान्य माणसाला पिठलं भाकरं असं नाही. ज्याला सामान्य वारक्याला जे आहे तेच मोठ्या माणसाला, म्हणजे वारीमध्ये अभंग म्हणण्यापासून जेवण करेपर्यंत सगळ्यांना सारखी वागणूक आहे. महाराजांना वेगळा तंबून सामान असा अजिबात नाही, सगळ्यांना समान पद्धतीने त्या ठिकाणी वागणूक दिली जाते. कोणत्याही प्रकारचा वारकरी संप्रदायाचं हे मुख्य तत्वच आहे आणि हे मुख्य तत्व असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या ज्याला आपण समरसता म्हणतो, समाजामध्ये उच्च नीच भेदाचा अभाव अशा प्रकारे आपल्याला त्या वारीमध्ये दिसून येतो. वारकरी पंढरपूरला पोहोचतो त्यावेळेला काय नेमकं दान मागतो. ती बऱ्याच प्रकारची दान आहे. एक महत्वाचं दान आहे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जाडी. पुन्हा दुसरं दोन म्हणतो, तुका मागे वारी चुकोने दे हवे. पंढरीला गेल्यानंतर आता मी सफल झालो, आता मी पुन्हा टाटा बाय बाय तुला बघायला मी पुन्हा येणार नाही. वारकरी प्रार्थना काय करतो, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी. पंढरीला गेल्यानंतर तो वारकरी भगवंताची मला कायम आठवण राहतो, त्याचबरोबर माझी वारी कधीही चुकता कामा नये अशी दान. म्हणजे वारीला जाऊन वारीचं दान मागणारा हा वारकरी संप्रदाय, दुसरं काहीच मागत नाही की माझ्या आयुष्यामध्ये कधीही वारी चुकू देऊ नकोस. किंबहुना अनेक वारकरी असे होऊन गेले की ज्या वारकऱ्यांनी आयुष्यामध्ये कधीही वारी चुकवली नाही. किंबहुना अशी एक परंपरा आहे महिना वारकऱ्यांमध्ये की जर वारकरी तो एकादशीला पंढरपूरला दिसला नाही तर त्याचा नावचा खडा पंढरीला टाकून चंद्रभागे टाकून त्याच्या नावचं स्नान करायचं, म्हणजे तो आता या अवनी तलावरती राहिला नाही असा निश्चय करायचा. एवढ्या प्रकाराने माझी वारी घडावी अशा प्रकारचं दान सर्व वारकरी त्या भगवंताकडे. गेल्या काही वर्षापासून वारीच्या मार्गांवर सुविधा दिल्या जातात किंवा वारी हायटेक होत चालली आहे. तर या पार्श्वभूमीवर आपण बदललं पाहिजे का किंवा काय, हे याच्याबद्दल काय वाटतं. 100% बरोबर. काही गोष्टीमध्ये हायटेक झालं पाहिजे आणि काही गोष्टीमध्ये हायटेक होता कामा नये, ती परंपरा पाळली गेली पाहिजे आणि तो समन्वय हा आपल्या लक्षात आला पाहिजे. कुठे हायटेक व्हायचं आणि कुठे हायटेक व्हायचं नाही हा समन्वय आपल्या लक्षात आला पाहिजे. कोणी म्हणेल अहो हायटेक होणं म्हणजे काय, आम्ही सगळ्या 50 गाड्या घेऊन आम्ही वारीला जाऊ, तो हायटेकपणा नाही चालणार. कोणी म्हणेल की आता फोन आहे, आम्ही फोन वापरणार नाही, फोन वापरा ना, पण फोन कधी वापरा, वारी संपल्यानंतर फोन वापरा. आता तुम्ही जर वारीमध्ये बघाल तर नवीन जी उपकरणं आहेत फोन पे वगैरे त्या सगळ्या वापरतात, म्हणजे या हायटेक गोष्टी वापराव्या. किंबहुना मला असं वाटतं की असं एखादं ऍप तयार करावं की त्या ऍपमध्ये वारी कुठे आहे ते त्याला कळावं, त्या ऍपमध्ये माझी दिंडी कुठे उतरली हे त्याला कळावं. म्हणजे वारीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय येतो की वारकरी चुकतात. नवीन पहिल्या वर्षी जो येतो त्याला आपली दिंडीच सापडत, मग दिंडी सापडत नसल्यामुळे काय होतं, अरे कुठे दिंडी गेली कुठे दिंडी गेली, मग तो तळावर येतो, तळावरनंतर लोक शोधाशोध करतात. तर मग त्या ठिकाणी असं एखादं ऍप असावं की माऊली आता या क्षणाला कुठे, माऊलींचा रथ कुठे, त्या माऊलींच्या रथाच्या सापेक्षतेने माझी दिंडी कुठे, असं एका सेकंदात कळलं पाहिजे. माझी दिंडी उतरली कुठे ते एका सेकंदात कळलं पाहिजे. म्हणजे या गोष्टीच्या माध्यमामध्ये असं एखादा ऍप तयार करून ते जर वारकऱ्यांना प्रत्येकाला दिलं तर हे टेक्नॉलॉजी दृष्टीने योग्य आहे. पण कोणी म्हणेल टेक्नॉलॉजी म्हणून मी वारी गाडीने करेल तर हे चालणार नाही. म्हणजे कुठे टेक्नॉलॉजी वापरायची आणि कुठे टेक्नॉलॉजी वापरायची नाही याचा समन्वय मात्र आपण समजून घेतला पाहिजे.
वारीमध्ये चालणाऱ्या तरुणांना आणि वारीमध्ये न येणाऱ्या तरुणांना या दोघांनाही काय तुम्ही मार्गदर्शन कराल त्याच्याबद्दल काय वारीमध्ये येतात तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते वारीमध्ये येत आहेत. फक्त एक प्रार्थना विनंती आहे की तुम्ही संप्रदायपूर्वक त्या वारीमध्ये सहभागी व्हा, संप्रदायाचे नियम समजून घेऊन त्या वारीमध्ये सहभागी व्हा. आणि जे वारीला येत नाहीत त्यांनी निदान वारीला शुभेच्छा तरी द्यावा किंवा पुढच्या वर्षी मी वारीला येण्याचा प्रयत्न तरी करावा. म्हणजे वारीला न येणाऱ्या लोकांनी यांच्याविषयी शुभकामना बाळगावी. आणि जे वारीला येत आहेत त्यांनी त्या वारीच्या नियमाप्रमाणे गळ्यामध्ये टाळ घेऊन, कारण की मौली सांगतात की पंढरपुरा नेईन गुढी, टाळ नाही वाजवत आहे, ठीक आहे, मान्य, पण टाळ जर तुम्हाला वाजवता येत नसेल तर महत्वाची काय गोष्ट, खांद्यावरती पताका घेणं हा सुद्धा एक आचार धर्म आहे. ज्याला टाळ नाही वाजवता येत ना, ठीक आहे, नका वाजवू, खांद्यावरती पताका घ्या, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे वारीचे जे नियम आहेत या नियमानुसार आपण वारी करावी अशी सगळ्यांना माझी प्रार्थना आहे. महिलांचं प्रमाण 50% आहे संप्रदायामध्ये आणि पुरुषांचं जवळजवळ 50% असं समान आहे. तर याच्यामध्ये महिलांच्या बाबत काय तुम्ही सांगाल या आचार धर्मासंदर्भात महिलांबाबत? आता आपण सुरुवातीलाच बघितलं की हा माऊलींचा पालखी सोहळा आहे. म्हणजे श्री पुरुष हा, एकात्म नाही नाही, मातृत्वाची भावना त्यांच्यात ओरिजिनली आहेच आहे, पुरुषामध्ये ती निर्माण होते, पण मातेमध्ये, स्त्रियांमध्ये ती मातृत्वाची भावना आहेच आहे, ती वृद्धिंगत होते. आणि एक माझी प्रार्थना आहे सगळ्यांना की महिलांना होणाऱ्या ज्या म्हणजे पुरुषांना एवढ्या सुविधांची आवश्यकता नसते, पण महिलांना मात्र सुविधांची आवश्यकता आहे. त्या सुविधांची परिपूर्णता जर सरकार किंवा ज्या काही संस्था आहेत त्यांनी जर केली तर ते महिलांकरता अत्यंत उपकारक होणार आहे. आणि महिला या पालखीसोबत जात असताना अत्यंत सुंदर भजनं म्हणतात. म्हणजे महिलांचं तुम्ही जर बघितलं तर तुळस घेणारी ही महिला आहे आणि पाणी घेणारी ही महिला आहे. म्हणजे पुढे चालणारी ही महिला आहे आणि मागे लोकांना पाणी पाजणारी, चांगल्या अर्थानं पाणी पाजणारी ही महिला आहे. म्हणजे मातृ आणि स्वयंपाकामध्ये सुद्धा महिलाच असतात जास्त. आणि गंमत सांगतो महिलांची, मातांची, की या माता पालखी सोबत जातात, आपल्या सगळे पुरुष फक्त जेवतात तिथे जाऊन, या माता पोळ्या करतात. म्हणजे आपल्या दुप्पट काम करतात, पुरुषांपेक्षा दुप्पट काम करून कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता, या म्हणजे किंबहुना या व्यवस्थापनामध्येचा विचार जर केला तर त्या पोळ्या करणं, स्वयंपाक करणं हे सगळं करून कोण, ह्या सेपरेट नसतात, वेगळ्या नसतात, वारी सोबत चालणाऱ्या माताच पोळ्या करतात. म्हणजे आपल्याला जीव घालायचंही ते काम करतात आणि वारी सोबत चालण्याचंही ते काम करतात. अशा मोठ्या हृदयाच्या सगळ्या माता असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा संत जनाबाई असतील, संत सोयराबाई असतील, चोखा महाराजांच्या पत्नी असतील, या सर्व संत कवयत्रींनी फार मोठ्या प्रकारामध्ये काम केलेले. शेवटचा प्रश्न मला असं वाटतं की प्रेमभक्तियुक्त वारी ही संकल्पना म्हणजे नेमकी काय आहे? तर भक्तीची व्याख्या करताना शास्त्रकारांनी, नारद मुनींनी असे केले की सा तू परमप्रेम रूपा भक्ती. तर भक्ती याचा अर्थ परमप्रेम. कोणाविषयी? भगवंताविषयी असणारे जे परमप्रेम त्याचं नाव भक्ती. तर परम म्हणजे काय, त्याच्याविषयी शास्त्रामध्ये बराच सूक्ष्म विचार आहे, पण जास्त सूक्ष्मतेमध्ये न जाता काळाच्या आपली मर्यादा लक्षात घेऊन आपण आपल्यावरती जेवढं प्रेम करतो त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणं याचं नाव आहे भक्ती. आणि या वारीमध्ये तिन्ही अंग आहेत, कर्मही आहे, उपासना आहे आणि भक्ती आहे, पण सगळ्यात महत्वाचा भाग आहे भक्ती. तर या भक्तीचा परिणाम काय, तर भगवंताविषयी असणाऱ्या परमोत्कट प्रेमामुळे वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. वारकरी जेव्हा रोज 22-23 किलोमीटर चालतात तर संध्याकाळी पाय दुखत नसतील का? शरीर धर्म आहे, पाय दुखतच असणार, पण त्या भक्तीच्या प्रभावामुळे दुखलेले पाय त्यांना कळत नाही. पाऊस पडतो, पाऊस पडले तरी आनंदाने नसतात, त्याचं कारण काय? भक्ती. म्हणजे वारकऱ्याच्या प्रत्येक क्रियेमध्येही भक्ती आहे आणि या वारीमध्ये भक्तीचं हे प्राधान्य आहे. म्हणून या वारकरीला प्रेमस्वरूप, भक्ती स्वरूप वारी असं संबोधलं जातं. मला एक त्याचं विशेष असं वाटतं की जरी नेमधर्म सांगितले असले की चंद्रभागेचं स्नान, कुंडलिकाचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन आणि प्रदक्षिणा, पण प्रत्येक 10 लाख वारकरी चालत जातात, पण त्यांना असं का वाटत नाही की त्याचं विठ्ठलाला त्याचं दर्शन, स्पर्श दर्शन घ्यावं? ते कसं आहे की आम्ही पंढरीत आलो हेच त्यांना महत्वाचं आहे. तुम्हाला एक बारकावा सांगतो, विठ्ठलेशाच्या दर्शनाला महत्व आहेच आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्व कशाला आहे? चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. म्हणजे विठ्ठलाचं दर्शन आहेच. आणि एक आपल्या संस्कृतीमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की साक्षात स्पर्श दर्शनही सांगितलेलं आहे, मुखदर्शनही सांगितलंय आणि त्याहून महत्वाचं सांगितलंय कळसाचं दर्शन. म्हणजे ज्याला विठ्ठलेशाचं दर्शन घेणं शक्य नाही,
विठ्ठलेशाचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद प्राप्त होणार आहे तोच आनंद कळसाच्या दर्शनाने प्राप्त होणार. आणि ही सगळी व्यवस्था जी आहे, येणारे भाविकांची संख्या, कालाची मर्यादा, तिथे होणारं व्यवस्थापन, सगळ्या गोष्टी म्हणजे पाऊस वगैरे सगळ्यांचा विचार करता प्रत्येकाला त्या विठ्ठलेशाचं दर्शन होणं शक्य नाहीये प्रॅक्टिकली. लोकांची संख्या सगळे कालमर्यादा बघितली तर मग त्याच्यामध्ये महत्वाचं काय, कळसाचं दर्शन घेतलं तरी त्यांना समाधान आहे. आणि महत्वाची गोष्ट हरिकथा. पंढरीला आलेला प्रत्येक वारकरी हरिकथा श्रवण केल्याशिवाय घरी जात नाही. कारण की तो विधी आहे. म्हणजे चंद्रभागेला प्रत्येक जण स्नान करतो. म्हणजे जवळजवळ 99%, एखादा टक्का लोक स्नान करत नसतील, पण 99% लोक चंद्रभागेला स्नान करतात आणि हरिकथा श्रवण करतात. कारण की वारीचा मुख्य विधी हा आहे. विठ्ठलेशाचं दर्शन आहेच, पण त्या दर्शनाबरोबर हरिकथा आणि चंद्रभागा स्नान म्हणजे या दोन्ही केल्यानंतर, कळसाचं दर्शन घेतल्यानंतर अनेक वारकरी आपल्या मूळ स्थानावरती परत जातात. म्हणून या समयसीमेमुळे आणि सगळ्या लोकसंख्येच्या व्यवस्थापनामुळे प्रत्येकाला दर्शन होईल असं नाही, पण होणारा आनंद हा प्रत्येकाला सारखा आहे. दर्शन झालं तरी तोच आनंद आहे आणि नाही झालं तरी तोच आनंद. आता जे पुणे मुंबई मधले लोक आहेत तर बऱ्याच लोकांची अशी धारणा येते की आम्ही या दिंडीत सहभागी कसं व्हायचं, म्हणजे आपल्या दिंडीमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं, हा त्यांचा मूळ प्रश्न असतो. तर त्याच्यामध्ये काय करावं असं? तर त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की पालखी सोहळ्यामध्ये, म्हणजे माऊलींचा पालखी सोहळा असेल, जगद्गुरु तुकोबा यांचा पालखी सोहळा असेल, त्या माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत पुढे एक 27-28 आणि मागे जवळजवळ 200-300 दिंड्या आहेत. तर आपल्याला त्या वारीमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागतं. थेट आपण संस्थांकडे आपण जाऊ शकत नाही की आम्हाला सहभागी व्हायचंय. तर जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आपण सहभागी होणं आवश्यक आहे. आणि त्या दिंडीमध्ये सहभागी होत असताना त्या दिंडीचे व्यवस्थापक असतात. त्या व्यवस्थापकांशी आपल्याला संपर्क साधायला लागतो. काही दिंडीमध्ये तुमच्या जेवणा खाण्याच्या तंबूच्या व्यवस्थेकरता काही मर्यादित फीची, म्हणजे कोणी नफा कमवण्याकरता करत नाही, पण हे व्यवस्थापन व्हावं, तंबू लावणं, काही लोकांचे रोज अन्न वगैरे त्याची काही मर्यादित फी असते, ती फी देऊन आपण सहभागी होऊ शकता. म्हणून संपर्क करण्याकरता जी दिंडी आहे, तर प्रत्येकाच्या आपल्या गावामध्ये वारकरी असतात, त्या वारकऱ्यांना जर आपण भेटला तर त्या वारकऱ्यांना भेटल्यानंतर कोणती दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आपण त्या फोननी संपर्क करावा आणि संपर्क करून साधारण 2-3 महिने आधी ते नाव नोंदणी करायला लागते. कारण की प्रत्येक दिंडीमध्ये एक मर्यादित लोकांच्या समूहाला घेतलं जातं आणि त्या मर्यादित लोकांच्या समूहाला घेत जात असल्यामुळे त्या दिंडी प्रमुखाला संपर्क करून आपण त्या दिंडीमध्ये सहभागी होऊ शकतो. वारीबद्दल छान तुम्ही मला माहिती दिली आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आमच्या लोकांसाठी तुम्ही माहिती करून दिल्या, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सगळ्या फॅमिली, श्री फॅमिली गाईडच्या वतीने आपलं आभार. धन्यवाद. धन्यवाद.